संपल्या संपल्या आज मी मेलो. मरला ना, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलटून जाणार, मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार? आणि नाही आले तरी कुणीतरी मला जाळणार. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय करत? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, परवा ठेव. आपण बुडालो, शक बुडालं. तुमचं काय मत आहे? हे बायका, पोर, मित्र, पाहुणे, रावळे ही सगळी भामट्याची टोळी आहे. कोणत्या बाईनं नवऱ्यासाठी अग्नीत उडी टाकली, कोणत्या प्रियशीनं प्रियकरासाठी फाशी घेतली, आणि कोणत्या पोरानं बापासाठी उडी टाकली, या सगळ्या लबाड्या आहेत. आपला देवच खरा आहे. तुमचं काय मत आहे? ही बायका, पोर काय खरं आहे? काय कोणती बायको नवऱ्यासाठी? तुमच्यापैकी कोणाचं म्हणणं आहे तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते? मोठवर कर, मी तुला सत्कार करतो, कर मोठवर. जर नाही गेले मोठ मोडलं तू करतो खरं. 14 वर्ष राम वनवासाला गेला. 14 वर्ष राम वनवासाला गेला तर सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला, सीतेने डोकून पाहिला नाही. उलटा बांबू काढला, बांबू, आणि खिडकीतून बांबू आठली होती ती. राम त्या खोलीत, सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डोकून पाहते. झोपला का झोपला, झोपू दे त्याच्या कर्माची फळं भोगितोय. आणि हा नालायक तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. काय अरे, आपलाच मित्र आपल्या संग दारू घेतोय, आणि आपला अपघात झाल्यावर लोकांना म्हणतो मी म्हणत होतो त्याला शेवटची क्वार्टर पिऊ नको. हे मित्र सगळे भामट्याचे थोडे. कोण कोणाचं आहे? शरीर संपलं, जग संपलं. काय माने हे पैसे अडके तर काय करायचं? काय करायचं? काय आपण गेल्यावर करायचं काय? डोक्याला ताण द्या, याला जपा. उगाच मागच्या नालायकांसाठी याचं वाटोळं करून इस्टेटी कमीत बसू नका. आणि ज्यांच्यासाठी तुम्ही कमावली ना त्यांना काही तुमचं घेणं नाही. ती म्हणते माझ्या बापाला ऊत होता, त्याचं त्यानं जिरवला, इयर खणली, त्याला पण सांगितलं नव्हतं. मग तूच खंदन टाक तिच्यात उडी आणि घे माती उठून. पोऱ्याचं डायरेक्ट म्हणलं तुम्हाला इयर खंगायला सांगितली कोणी होती? काय तू माझ्या तुमच्या पोराचं म्हणणं आहे पहा आता काय. बायकोचं डायरेक्ट म्हणणं आहे पप्पा त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच, त्याला मी 9वी पासून पाहते. त्याच्यातून गाढवात काही फरक नाही, तरी हा गाजरा घेऊन जातोय. अरे या सगळ्या इज्जतच्या नांग्या आहेत रे, नांग्या. बायका, पोर सगळे इज्जतच्या नांग्या आहेत. आणि आपल्याला नांग्या मारू मारू घरच्यांनी जॅम केलं तरी आपण भजन केलं नाही. नवले का नाही? कावनाचे ना बाप पाया पडतो आपण सुरुवात करायची. पटकन ध्यान दे, शब्द सोडायचा नाही. तेवढ्याने याला जापा. हे गाड्या बिड्या बंगले मोरड्या. अजून कोणताही श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही. कोणच्या कपाळाला नोटा दिल्या नाही ठोकाची. लई वळवळ करायचं काही काम नाही. काही लोक तुम्ही ते जग सुधारलंय, किती सुधारू द्या, अजून लोक तोंडाने जेवतात. मग तुलाही पैसा वाला तर खायची जागा बदला होता, नोट आहे ना त्या. आणि किती कमावलं तर अजून लोक डोळे झाकून झोपतात. मुद्दा ध्यानात ठेवा, याला जपा. हे म्हणून आहे गाड्या बिड्या बंगले. आणि आपण गेलो ना काही कोणाला घेणं नाही, काही घेणं नाही. हा सगळा भ्रम आहे. कोरोनामध्ये बायको गेली, नवऱ्याला काही फरक पडला नाही. नवरा गेला, बायकोला काही फरक पडला नाही. बाप गेला, पोराला काही फरक पडला नाही. पोरगी गेली, बापाला काही फरक पडला नाही. या सगळ्या मायेचा तमाशा आहे. तुमच्या पाया पडतो, इकडे बघ रे, त्याला आवाज दे. आणि एवढं जपा. आणि हे गेलं ना जग बुडालं. आज सगळ्या लोकांना संपत्ती कमावता आली पण शरीर सांभाळता आलं नाही. हे सांभाळा, हे गाड्या जाऊ द्या. याला रोग नको आहे. सध्या याला 4 रोग आहेत. 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस,
3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर. सगळ्या लोकांना 4 रोग आहेत सध्या. एक, जसं कार्यकर्त्यांना 3च रोग आहेत. एक, मला पैसा पाहिजे. 2, माझा स्वार्थ साधला पाहिजे. आणि 3, मला मान मिळाला पाहिजे. डोकं बंद. बस ही लोक जगात्यात का आला? फक्त मान मान पैसा. ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी. कॅन्सर का? बसलेल्या सगळ्या माणसांना समजा कोणी का माहित नाही. का कॅन्सर? कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे. पटलं तर हा मला. 80% लोक केमिकल खातात. हा किंवा नाही? हा, एकदा केमिकल खातात आणि केमिकल खातात रोग होणार. खायला नाही लोकांना, खायला नाही. शेतकरी लोक आहे. पहिला म्हणलं 15 वांग्याची झाडं लावायला काय हरकत आहे, 10 मिरच्याची झाडं लावायला काय हरकत आहे. घरचा भाजीपाला खा, कॅन्सर होणार नाही. शेवग्याच्या शेंगा फवारलेलं नाही ते खायचे नाही. उडीद फवारलेलं नाही ते खायचे नाहीत. मूग फवारलेलं नाही ते खायचे नाहीत. उलगे फवारलेलं नाही ते खायचे नाहीत. पिशा घेऊन बोंबलं धिंडायचं, फवारेल भाज्या घेऊन यायचा. रोग घरात आणि जमिनी लागल तेवढ्या पडल्यात. पाणी आहे तुम्हाला, भाजीपाला घरी करा आणि विदाऊट केमिकल खा. रोग होणार नाही. तुमचं काय मत? एक तर तुम्हाला खरं सांगा, लोकांनी फक्त गाड्या घेतल्यात, पैसे घेतलेत, बांगले बांधलेत, बायका सोन्यानं वाकावल्यात. लोकांना खायलाच नाही. नुसते कडक कपडे घालायचे, पांढरी केस काळी करायची, गड्या असून मैश्या घालायच्या, सेंट मारायचे, बायका सोन्यानं वाकवायच्या आणि पाव खायचे. इतकी भिकार अवलादीचे. पाव, बर्गर, सरगर, वर्गर, ठोस ठोस, पाणीपुरी, तरी अवलाद. खोबरं खायचं नाही, खारी खायची नाही. तिथं खानदानी पाहिजे. माहित खायचं काय? इडली, पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या. त्याच्यावर जर शेतकरी सोडला ना, टोकरी सगळं ठाणे. हे नालायक शर्टिंग करून ते खाणार. मॅगी मॅगी शिजवली का लांब पांढरी गांडोळं तयार होतात. पिझ्झा, बर्गर, सर्गर, वर्गर. बरं झालं अजून लोक शेत तळती नाही. जर एखादी जाहिरात आली ना, हे खाण्याने बुद्धी वाढती. खाती काही खाय दरिद्र्यवाणी खायलाच नाही. कोणत्या बाईच्या घरात महिन्याला 5 किलो खोबरं येतं बोटवर कर. कर मी तो असाच कर करते. तू कर, तुला खोबरं कळतं. काजू बदाम तर तुझ्या खानदानी तुला माहित नाही. मग काय खाते? आमलेट आणि बॉम्बलाची मिरची. काय का खायला? रात्री ती चपाती सकाळी खायची नाही. काय झाली? शिडी. आणि 1.5 वर्षाची बिस्किटाच्या आत पडून खायची. आता बिस्किट गावाची आणि चपाती. मग सकाळीच उठून 2 चपात्या केल्या ना, काय रोग झाला? बिस्किट खात, काही खातात. काही 2 लाखाची मोटरसायकल, 70,000चा मोबाईल, 2-2.5 पायात बूट, जेवायला डांबरीला. रोट्या हाणतो, रोट्या हलकट क्वालिटीचा. त्या रोट्या बनवायला तवा नाहीये, तावा आहे. त्याला पलटी करायला उलाटणी नाहीये, हुक आहे, हुक. 1 2 3 1 2 3 1 2 3. तरी 22 रोट्या खाणारे 6-22 माझ्या पुढे बसले आता. 22 रोट्या खातो ना आख्यारात. फॅन लावलं तरी घरातला वाद जाईना. तरी काही काही तर इतके पागल आहेत, पार्सल आणतात घरी. आणि ती एक लाल बाटली, सस का सास काय आहे ते दाबलं तर त्याच्यातून लाल गळत आणि त्याचं श्वास पिरायचं ते याच्यावर रूट चपातीवर रोटीवर त्याचा रोल करते रोल आणि टीव्ही पुढं.
बरं एक रोल एकानच खावा ना, एका रोलला 2 जण, ते जर शिटी कोण, हे गावरानी त्याचा संपत आला, जी बाहेर आली हिनं शाळाच काढून टाकला. युक्त आहार विहार घरचं खा, तुमचं काय मत, पिठलंच खा पण घरी खा, दूध खा, खोबरं खा घरी, रोडचं खाणं बंद करा, कॅन्सर होणार नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? काहीच बोला ना, मी उक्त घेतले. 1 2 दुसरं वाक्य, पॅरालिसिस का? पॅरालिसिस म्हणजे गावठी भाषेत वारं जात. का जात? रक्त नाही. 3 बऱ्याच महिलांना, पुरुषांना सांधेवात आहे. का? शरीरात कॅल्शियम नाही, हात वळत नाही, पाय वळत नाही, गुडघे दुखतात, टाचा जास्त दुखतात. याला एकच उत्तर, कॅल्शियम नाही. खायलाच नाही तर काय घ्यायचं? भेळ, शेव, बत्ता, मुरमुरे 2 गोळ्या खायला रोज. काय त्याच्यात काही तर भेळ खाऊन दिवस काढतात. खायला नाही, मोबाईल बंद करा. खायला नाही, खायला नाही. तुम्ही खा. कॅल्शियम जर महिला म्हणून शरीरातलं वाढवलं ते एक वाक्य सांगा. सगळ्यात पौष्टिक खाणं जर कोणतं असेल तर दूध. त्याच्या तुडीचं दुसरं खाय, आणि ज्याला दूध खायचंय ना त्याला दुसरं खायची गरजच नाही. काय गरज? 1 ग्लास दूध हाना बरोबर रोज. अरे याला खायला नाही, किती वेळा दूध? मॅगी खातो का? खात जाय. तू किती वेळ? 6 खायला पुढे काय? पाव. आणि कॅन्सरचं कारण आहार नाही, रक्त नाही, आणि तिसरा रोग आहे अटॅक. आणि आज सगळ्यात जास्त लोक कशाने गेली? आणि अटॅक काय येतो जरा शिकलेले लोक नीट ऐका. उगाच नोकऱ्या करायच्या आणि शर्टिंगी करून हिंडायच्या, काय उभे केलं? अटॅकचं एकमेव कारण, अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये, हा मानसिक तणाव आहे. आणि आता सगळे माणसं कीर्तनात बसलेले माझ्या सगळं आख्यांना तणाव आहे. काहींना इस्टेट मोकारे पोरग नाही, काहींना इतकी पोर आहे झोपाय जाणार, काहींनी इतका प्रयत्न केला, 2 सखीबाईने केल्या, 2ही फेल गेल्या. काहींना इस्टेट मोकारे एकच पोरग झालं, ते येणं निघलं, हे गेलं. काहींना तब्येत मोकारे भेजा नाही, काहींना इतका भेजा बुद्धी म्हणजे ताकदच नाही. काहींना काय खाऊ, काहींना कसं खाऊ, काहींना नुसत्या गोळ्या, झोपायच्या गोळ्या, उठायच्या गोळ्या, पालत व्हायच्या गोळ्या, उलटाना व्हायच्या गोळ्या. एकच गोळी घेंगा मोकळ कर घाल. जेवायला बसताना गोळी, उठताना गोळी, पुन्हा पालत व्हायची गोळी, उठाना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी, सगळ्या गोळ्या. काहींना हे, काहींना ते. याला एकमेव कारण टेन्शन. अटॅक. आणि अटॅक काय येतो लिहून घ्या. एव्हरी मॅन हॅज ए 1 हार्ट. एव्हरी मॅन हॅज ए 1 हार्ट. म्हणजे प्रत्येक माणसाला एक हृदय. एव्हरी मॅन हॅज ए 1 हार्ट. 1 हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. प्रत्येकाच्या हृदयाला 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. आणि इन ब्लड 2 टाइप्स ऑफ सेल, व्हाईट ब्लड कॉर्पसेस अँड रेड ब्लड कॉर्पसेस. म्हणजे इन मराठी तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. आणि प्रत्येकाच्या रक्ताचा रंग हिमोग्लोबिन मुळे लाल आहे. आणि प्रत्येकाच्या रक्ताला 4 गट आहे. एव्हरी मॅन हॅज ए 4 ब्लड ग्रुप ऑफ एनिमल, ए बी, ए बी आणि ओ. व्हेन द थिंकिंग इज हाय, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला घाम आहे. हृदयाला रक्त कमी पडलं की त्या माणसाला घाम येतो, आणि तेवढ्यात त्याचा गेम होतो.
इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला औषध नाही. इट हॅज नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला औषध नाही. अटॅकला एकच औषध, झालेली घटना जाग्यावर विसायची, सोडून द्यायची. पुन्हा त्याचं चिंतन करायचं नाही. पोरगा व्हायला निघला, निघू द्या. सुनबाई निघून गेली, निघू द्या. सुनबाई सासूला बोलती, बोलू द्या. लक्षच द्यायचं नाही. काय व्हायचं आणि काय होईल, काय होईल, काय सुनबाई निघून गेली, काय परिणाम आहे आपल्यावर. पोरांना दुसरी केली, काय आपण मेल्याचा परिणाम नाही तर गेल्याचा काय. काही माणसांना पोरग व्हायला निघलं का वाईट वाटतं, चुकीचं आहे. आपले पोरं लवकर व्हायला दिले पाहिजे. रविवारी लग्न झाल्यावर मंगळवारी पोरं व्हायला दिलं पाहिजे. मी तुझे भांडे तुझ्या सासऱ्यात दिलेले मॉडेल बरा पॉट 15 दिवसात जाग्यावर येतील. यांना घर आयतं मिळालं, विहीर आयती मिळाली, पाईपलाईन आयती करायची, 3 रंगाचं लुगडं नेसायचं, रात्रीचं काढून सकाळी गरम करायचं, आईनं फी भरायची, बापानं फी भरायची. ह्या नाल ऐका नाही. लग्न झालं मूर्ख बायकोचं ऐकायचं ना, आई बाबावर धावून जायचं. कोणता नियम आहे, कोणता नियम. पोरच्या पोरीनं टाईट करायचा पोरांना, ईश्वरासारख्या बापाला पोरांना कथाकच बायको देखत बोलायचं. कोणता नियम आहे. आणि काही वेळेस पोरगा बोलला तर ठीक आहे, त्याचा अधिकार आहे. पण ती फुलाच्या गाडीत बसून आली, तिनं सासऱ्याला खसवायचं तिनं, आणि त्या म्हाताऱ्यानं त्या घरात जगायचं. एक वाक्य ध्यानात ठेवायचं, महाराज भगवंतानं आपल्याला सांभाळलंय, आपण त्याचं नाव घेऊनच मारायचं. आपलं फक्त कर्म करायचं होतं म्हणून ह्या नालायकांना जन्माला घातलंय, नाही तर आपण काय पाप केलं नाही. 1.5 जमडीच्या सुनबाईला सासऱ्याला बोलायचं, सासऱ्याला उशीमध्ये मुंडकं गुंतून रडायचं. कोणता न्याय, कोणता न्याय. जरा बारीक कीर्तन आहे का, हे इंदुरीचं कीर्तन आहे, हे थोडं कानाला झोंबत आहे, पण खरं आहे. मी घोडे खायला जन्माला असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला नाही. पण मी ठरवेले अख्खेचे घोडे खायचे, पण खरंच बोलायचे. रोज माझ्या भोवती नवं लफड आहे, रोज उठलो का लफड सुरू. आज शिळीला बोलला ना, उद्या बोकड्याला बोलला ना, आज गाईला बोलला ना, उद्या गोऱ्याला बोलला. अरे कोणाला तरी खरं बोलू द्या. हसण्यावारी गोष्टी लिहू नका. महिला म्हणलं 25% महिलांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही, ही स्थिती आज आहे. आज ही मांडी आयुष्यभर नातवाच्या खेळासाठी सुकली. त्या मांडीवर जर नातू बसत नसेल तर त्या मांडीची किंमत काय. विकात महिन्याला बाया ठेवल्यात लोकांनी पोरं सांभाळायला, विकात. पण फाटक्या लुगड्याच्या आजीच्या मांडीवर पोरग नाही बसून दिलं. दुश्मन झाली मांडी, यांना दुश्मन. या मांडीवर तुझा नवरा खेळला, ती मांडी तुझ्या पोराला खेळायला दुश्मन झाली. जिनं गळ्यातले दागिने म्हणून मुलगा मोठा केला, तिची मांडी तुम्हाला दुश्मन झाली. अरे 1 लाख रुपये महिना द्या तुम्ही, 1 लाख, आणि बाहेर ठेवा तुमचा पोरगा सांभाळायला. फाटक्या लुगड्यातल्या मांडीतलं प्रेम तुम्हाला जगात कुठंच मिळणार. सांभाळा. आणि मग तुमच्या पोराने तुम्हाला हल्लं, याच्यात काय गैर रे. तुमचं पोरग व्हायला निघलं, याच्यात काय गैर रे. तुमचं पोरग दुसरी ती पोरगी घेऊन आलं, काय गैर रे. आणि मग म्हणायचं मा पोऱ्या बिंडोक निघला, नशीब त्या पोऱ्यानं तुला सांभाळलंय. कुठे आहे आम्ही. थोरल्याच्या मुलीच्या लग्नाच्या साखरपुड्याला धाकटा नाहीये. हे कीर्तनात बसलेल्या माणसाचे संबंध नाही तुमचे माझे. हिंदू इकडचं कीर्तन आहे, मी तळतळीने बोलणारा माणूस आहे. आणि मी तुमचं तुम्हाला बोललं पाहिजे. इतर कीर्तन करताना आपल्यात फरक आहे. मी तुमचं तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. काय मत आहे तुमचं. आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही तर नकाशात राहत नाही. काय मत आहे. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाहीये. हे तुमचं आणि माझं कुटुंब आहे. आज मी फक्त उभा, तुम्ही बसले. थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ आला नाही. थोरला भाऊ उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. माझ्या भावानं माझ्या वटेवर यायचं होतं फक्त, आणि जेवायचं नव्हतं, पण बसून राहायला लागत होतं. मला पैसे घातलं तर चीज झालं असतं. बोला, आहे का नाही, आहे की नाही. कडक कपडे घातले म्हणजे जग सुधारलं. पांढरे केस काळे केले म्हणजे जग सुधारलं. 2-4 मिशा काढायच्या, मारा करायच्या, क्वाटरी प्यायच्या, धाग्यांवर जेवायचं म्हणजे लोक सुधारलं.
शर्टिंगी करायचं बॉम्बला दिलायचं भारी मोबाईल वापरायचे गेम खेळायचे म्हणजे जग सुधारलं का पुढे आम्ही याला एकमेव कारण उत्तर आहे का रोग होण्याचं एकमेव कारण हेच आहे आणि ब्रेन ट्युमर का होतो उत्तर एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन प्रत्येकाला 2 मेंदू आहेत पण त्या मेंदूला लागणार रक्तच लोकांच्या अंगात नाही आणि तिसरं कारण आहे रोडच्या कडेची गाव आहे तुम्ही अपघात रोज अपघात आहे हा किंवा नाही रोज आणि अपघात व्हायला 3च कारण आहेत 1 दारू 2 स्पीड आणि 3 वाहन चालवताना मोबाईलचा वापर 100 मध्ये 90 लोक दारू पितात सध्या तुमचं काय मत दारू न पिणं हा कमीपणा झालाय जी माणसं दारू पित नाही त्याला लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही मोबाईल बंद करा बरं याची स्थिती आहे मला शिव्या द्या फक्त खोटं आहे का सांगा दारू 18 ते 22 100 मधले 92 पोरं दारू पितात हसण्यावारी गोष्टी नेऊ नका 17-17चे क्वार्टर देतात 17-18चे इतकंच आहे मोटरसायकलवर चाललं कुत्र्याला थांबते पुरीला पाहिलं का बोकडाचा आवाज काढते आणि आम्हाला पाहिलं का खखराटा घेतो मुळ्याचा कोंब दुखतो खरंय का खोटंय बोला आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महिला मंडळी या 4 वर्षामध्ये पुरुष मंडळी या 4 वर्षामध्ये 10व्याला जायची लाज वाटते बाप जिवंत आहे मुलगा गेलाय आई जिवंत आहे मुलगा गेलाय कुणासाठी जगायचं कुणासाठी ज्या झाडाखाली बसून म्हातारपण म्हणजे घालायचं ते झालं तर तुटलं तर जगायचं का फाटकं सफर जरी असलं ना महिला मंडळ तर मुलाच्या ओट्यावर बसायला आईला स्वाभिमान वाटतो कौलाचं घर असू द्या ती फाटक्या लुगड्यातली आई आहे ना पोत टाकून मस्त काठी घेऊन वाट्यावर बसते ते घर माझ्या मुलाचं कौलाचं असू द्या ना मी म्हणतो करू द्या महिला मंडळ ह्या 4 वर्षामध्ये या 4 वर्षात जरा बारीक आहे का या 4 वर्षामध्ये एखादा माणूस जर तरुणपणात मरण पावला अपघाताने किंवा दारू पिऊन तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उडी हाणतात उडी हाणतात काय माहित त्या पोरांना की माझा बाप गेलाय काय माहित त्या पोरांना की माझी आई विधवा झाली काय माहित त्या पोरांना की माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय त्या प्रेताला जर आंघोळीला बाहेर काढलं ती पोरं आईला विचारतात आई ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात का आंघोळ घालतात माझ्या बाळाला लोक का आंघोळ घालतात काय उत्तर आहे तुमच्याकडं ती आशी फक्त भीतीला धडकी घेऊन त्याचा रडते एवढंच तिचं उत्तर आहे एवढंच तिचं उत्तर आहे आणि प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून पुढे चालवलं का माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून पुढे चालवलं आणि नदीवान प्रेत पेटवलं की सगळी लोक हसतात आणि ती लहानारी पोरं हसतात आणि ते आईला विचारतात आई काय केलं का माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं ते काय केलं गेलं आई भीतीला धडकी घेऊन रडते आणि उशीमध्ये मुलग गुंतून आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे तुझा बाबा देवा घरी गेला रे तुझा बाबा देवा घरी गेला ते पोरग पाठ खात माझा बाबा देवा घरी गेला आणि शाळेत गेलेलं पोरग आई मित्रांना म्हणतं मी शाळेत का आलो नाही मला तुम्हाला माझा बाबा देवा घरी गेला ना मी आलो नाही लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये खेळतात आणि ती पोरग शाळेच्या पायरीवर बसतात आणि पोरं त्याला विचारतात तू खेळत का नाही ना माझा बाबा गेलाय नाही माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना माझ्या पोटात ताजणं नाही ना मी जर जेवलं नाही ना मला चक्कर येते सोमतीची पोरं त्याला म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे तुझा बाबा मेला रे तुझा बाबा मेला आता परत पुरा बाबा नाही त्या पोराला मेला हा शब्द इतका सांगतो ते पोरग घरी येताना आईला म्हणत
फक्त एकच उत्तर द्या कीर्तनात बसलेली माणसं, मला परत लवणं बोलू नका, घोडा लावा. फक्त मला एक उत्तर द्या, 3 वर्षाच्या पोराने काय पाप केलंय का त्याने बापाच्या अंत्यविधीला जायचंय? एवढं उत्तर द्या. पेणारे द्या, पाजणारे द्या आणि प्यायला शिकवणारे द्या. ठीक आहे नाही? उत्तर द्या. दारू पेणारे द्या, पाजणारे द्या आणि प्यायला शिकवणारे द्या. 3 वर्षाच्या पोराचं पाप सांगा. एकदम मौतीचं चित्र आहे महिला मंडळ, पण दहाव्याचं चित्र असं, 1-1.5 वर्षाचं पोरग आईच्या स्तनातलं दूध घटाघटा पित आहे आणि त्याच्या बापाच्या पिंडाला पुढे कावळा शिवतोय. आणि सर कीर्तनात असलेलं कुणाला वाटलं महाराज दारुड्याला लई वाईट बोलला, त्याला परत बोलवायचं नाही, तर त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय. एक विधवा मुलीचा बाप व्हा, एक विधवा मुलीचा भाऊ व्हा आणि एक पोरगा नसले, बाप नसलेला भाता सांभाळा, मग कळेल तुम्हाला. महिला मंडळ आपली बायको आपल्या आईला सांभाळू शकली नाही, बहिणीला सांभाळेल. आपली बायको आपल्या बापाला सांभाळू शकली नाही, आपल्या बहिणीच्या पोराला सांभाळेल. हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे महाराज. म्हणून कीर्तनातलं पहिलं वाक्य संपवतो, सगळं जपा याला जपा, याला जपा, याला जपा. हे मरू द्या, आग लागू द्या याला, आग. याचं काय करत, याला जपा. 22 आणि 24 वर्षाच्या पोराला अटक येतो म्हणजे काय? 17 ते क्वार्टर पेतोय म्हणजे काय? आणि वरून लोकांनी आता बाबा टाकला, लोक बायका देतील, कस काय देतील बायका? आणि आता सगळ्यांचा बाबा टाका माहिती का, बायको मिळत नाही, बायको मिळत नाही. आणि जिथे क्वालिटी आहे तिथे गिराईक आहे. तुझा पोरगा PSI कर, रांग लागेल दारात. तुझा पोरगा SP कर, रांग लागेल दारात. इथं पोरीला MPSC दिली ना, MP नुसता फॉर्म, तर पुरीच्या बापाच्या दारात रांग लागती. फी आम्ही भरितो, नोकरी सुद्धा आम्ही लावितो, तुम्ही फक्त आम्हाला अशी पुरीचे पोरांचे बाप आहेत. फक्त आमच्या मुलाला हा म्हणा, MPSCचा खर्चही आम्ही करतो, फी आम्ही भरितो आणि लग्नाचा खर्चही. इतकं मुलीला मार्केट आहे. आज 80% महिला मंडळ, 60% पोरी MD झाल्या मेडिकल मध्ये. आता पोरगी MD झाल्यावर तुला डॉक्टर MBBS आहे का? नवरी तहसीलदार आहे, नवरदेव कुठून आणायचा? कुठून आणायचा? कुठून? तिच्या ताब्यात अख्खा तालुका आहे, कुठे आहे नवरदेव? पोरगी SP, 147 पोलीस आहे तिच्या हाताखाली, नवरदेव कुठे? आता तुम्हाला द्यायच्या पोरी, तुमच्या बापाने बांधलेलं घर तुम्हाला सापडलं आलाय का? तुम्ही जगीत मोठा तर तुम्हाला पोरी द्यायची. देऊ का आत्ता बायको तुला इथं? फक्त मला उत्तर देतोय काय? तुला इथं बायको देतो 3 मिनिटात. काय द्या आहे तुला झोपाय जागा आहे का? बदलायला अंडरपॅन्ट बायकोच नाही, कशी काय मिळाल? आणि का द्यायची? शिका. एवढं पेट्रोल पंपाच्या शेजारी हवा भरून जगतय, दारू पीत नाही. 3 वाजता जा, पंक्चर काढून देत आहे. 4 वाजता जा, पॅच मारून देत आहे. तुमच्याशी त्यानं दुरुस्ती केली नाही. केली? तुमच्या घरी कधी जेवायला आला? येणारच नाही. त्याला माहिती हे नालायक जमीन इकून दारू पेतात. आपल्याशी जर दुरुस्ती केली तर आपल्याला टपरी काय लावतील? या नालायकांचं तोंड पाहायला नको. पुढं सांगा, रिकाम्या बाटल्या ऐकणाऱ्यांनी गाड्या घेतल्यात आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमीन ऐकल्या. पुढं सांगा, हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. ही आपल्या लोकांची स्थिती आहे. आमचे फक्त क्वार्टर प्याना 90 आणणार. कांदे काय करा गोडे उमटला. व्यापारी म्हणला 2-4च कांदे कसे काय ओढे झाले, म्हणला दैवार पडलं. आणि आमचं पोरगा दारू प्यायला काही म्हणते त्याच्या बापाला नाही जमलं बरं का काही. पण पप्या करता झाला बसून आहे ना चांगलं पप्या चालू
आपण जर म्हणाला तुमची पोरगी पोराच्या गाडीवर दिसली डोंगराला, ती नाही ना वनस्पती शास्त्र घेतलेला, पर्यावरणाचा अभ्यास करते. 80% पोरी इंद्रिकलला शिवाय द्या का मी प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचे. प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम. प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो सब. बंगल्यातून पुरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तो रोप उपटता है उपटो. प्यार क्या होता है तर चिंगड्या निवडताय निवडा. प्यार क्या होता है तर कांद्याचं उरेल औषध पेताय पिओ. माझी एक इच्छा आहे तुम्हाला हनुमंत पुढे सांगतो, मी मेले होतो तुम्ही सुधरा. कारण आता मी आहे तोवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही मेलो तो तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवणी हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ दे, आता लोकांना वाईट वाटतंय, वाटू द्या ना. पण नाही, ज्ञान आल्याशिवाय देव नाही आणि देव आल्याशिवाय ज्ञान नाही. इथं आपण 42 मिनिटापूर्वी होतो. आता ते ज्ञान यायला शरीर चांगलं ठेवा आणि शरीर चांगलं राहण्यासाठी भजन करा. आणि भजन करण्यासाठी माणसाला लग्नाच्या अगोदर पूर्ण व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, बारीक ऐकलं तर डोक्यात घुसत नाही तर नाही. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. उत्तर सांगू, माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. तुम्हाला मला माया नावाची म्हातारी जवळ मरत नाही तर बोध नावाचा मुलगा होत नाही. आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर आपल्याला ज्ञान येत नाही. आता माया नावाची म्हातारी मारणं गरजेचं आहे. आता आपण एका मिनिटात मारली असती इथंच कीर्तनातच म्हातारी मारली असती, पण ती म्हातारी राहती कुठं हेच माहित नाही. पण म्हातारी आहे का नाही आहे. एखाद्याची पोरगी पळून गेली, लपड होतं, पागल पोरगी होती, गेली पळून. तिचा बाप म्हणला चालेत नाही मला. ती मला मेले, मी तिला मेलो. हल्ली बाळात पणाला तिला का वाटते आपलेच दात. कोणाचं उत्तर आहे? त्या म्हातारीचं आहे. त्या म्हातारीचं नाव काय? माया. आणि तुम्ही मी कशात गुंतलोय? नवीन सुना हे नवीन नवरी पाहिजे तुम्ही. नवीन नवरी पहिला म्हणलं नवीन नवरी, इथल्या पट्टी चमकी, कलर, तोळपायाला मेहंदी, नाही सिस्टमॅटिक बोलणार, तेव्हा तेव्हा केव्हा नुसती टिंबल तिची तेव्हा तेव्हा. आणि नाही बर का वाव अय्या शब्द नाही भारी त्याचे. अय्या वाव. नवी नवरी बोलताना तेव्हा तेव्हा तिला म्हणलं ना शेण टाक, उकिरडा कुठे असतो, तिला काय बाथरूम मध्ये असतो. नवीन कपडे आणि पदर बिदर पडून देत नाही बर का. आणि कोणी येऊ पाया पडत झाला पाया पडत. आपल्याला असं वाटतं आमच्या तुकाराम बाबाची जिजाबाई परत आली काय, आणि याच्या पाया पड त्याच्या पाया पड, लगेच पाणी लगेच चहा. आता ती म्हातारी बोली कोण सासू ती म्हणती बया काही हो बर का, माया पाकाचं उशिरा झालं पण काम चांगलं झालं बाई, वस्तू लय जोरात मिळाली. काय वस्तू? मी आता म्हणलं पप्प्या देवाला स्वरायला लागतो, पण जाऊ बाई बया माया पप्प्याचं देवानं घरानं ऐकलं काम आहे ना जोरात. शेळ्यांचंही पाहती, बकरांचंही पाहती,
कोंबडीची अंडी पाहती, मला शाळा देती, म्हाताऱ्याचंही धोतर धुती, वस्तू बाकी ना मला ना पहिल्या आठवड्यात बरं काय. आणि एकदा ती वस्तू जाऊन आली बापाच्या घरून आणि पप्प्याला ये सण टोचली का तिला विचारायचं कस काय काय सांगते बाई हाय ते बरे माझ्या स्वप्नात नव्हतं मा पप्प्या एवढा बदलत. काय झालं काय कळत नाही बाई. सारखा तिच्या माग माग घास कापायला माग, कडबा आणाय माग, माग. एवढ्यात तर फार येडा झाला बाई पप्प्या. मा गाईचं दूध काढायला लावलं तर बाई पुढं उभी केली तर त्याला गाईचं दूध निघत नाही तर गाई नक्की माझ्या पप्प्याला या पुढीनं काहीतरी असं म्हणणार आहे माझ्या पुढे बसले. आता मी नावा सगळं सांगत अगं तसं नाहीये बाई. साखर कशातही घातली तर गोडच आहे, कारलं कसंही खाल्लं तर कडूच आहे, मिरची कशी खाली तर तिखटच आहे, संसार कसाही केला तर धोकाच आहे. त्याच्यात काय. आणि त्या बाईचा तमाशा या आणि त्या बाईचं नाव आहे माय. आणि ती माया नावाची म्हातारी मरत नाही तर तुम्ही किती पोथ्या वाचलं तर त्याचा काही म्हातारी नाही नका. ते नवऱ्याच्या घरी जाताना पोरगी रडत सुद्धा नाही. सगळे हप्ते पेड करा. मोबाईल बंद घेते. बँडवाल्याचे पैसे द्या, आचार्याचे पैसे द्या, तर मी येते. अरे हा मायेचा तमाशा आहे रे. आणि तुम्ही मी सगळे कशात गुंतलोय. आणि म्हातारी तर आपल्याला मारायची नाही, कारण म्हातारी मारल्याशिवाय आपल्याला पोरगाच होणार. त्या पोराचं नाव आहे बोध. म्हातारी मारायचं औषध, म्हातारी मारायचं औषध. बुद्धा घेताना भाषण देव कशाच भजनाचं. माया आपल्याला बिलगेलच होती, घाबरत कशाला होती भजनाला. आपण काय केलं भजन. भजन केल्यामुळं म्हातारी मेली. आता म्हातारी मेल्यावर आपल्याला मुलगा झाला. नाव सांगा, नाव सांगा. बोध. आणि बोध नावाचा मुलगा मला निवृत्तीनाथाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला लग्न न करता 4 मुलं झाली. 4 मुलं कोणती ऐका. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, साधकाचा मायबाप ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, वेदशास्त्र नेती. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला आणि चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृतानुभव लिहिला, दुसऱ्यासाठी मी चांगदेवपासष्टी लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आणि हरिपाठ हा ज्ञानोबारायांचा चौथा मुलगा आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला मग हरिपाठातला आहे. तुमच्या पाया पडतो. कोणते ग्रंथ वाचावे तर वाचू नका, मला काय घेणं नाही, पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. महिला मंडळ, लहुळ हे गाव नाही आहे, ही संत भूमी आहे. लहुळ हे गाव नाहीये, ही संत भूमी आहे. लहुळची माती सुद्धा भजन करते. लहुळ भजन करीत नाही, लहुळची माती भजन करते. लहुळ हे चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत संत यादीत राहणार. लहुळ गाव नाहीये, नाही, ही संत पुढे सांगा, ही संत राहण्याचं वैकुंठ आहे. महिला मंडळ, ह्या लहुळ मध्ये हनुमान जयंतीच्या सप्त्यात माझी यात्रेला 2 वाक्य माझे ऐकायचे. ऐका. महाराज म्हणून नाही, तुमचा मुलगा म्हणून सांगतो. एक, घराभोवती जेवढी जागा असेल तेवढी जागेला तुळशी लावा. कमी जागा दिसली का तुळशी लावा. खर्च कमी येतो, खर्चच नाहीये. लावा, पाणी घाला, मंजुळा टाका. एक खरं सांगू, घराभोवती जितक्या तुळशी राहतील तितकं घरातली माणसं निरोगी राहतील. कारण ऑक्सिजन देणारी वनस्पती फक्त तुळस आहे, तेवढी लावा. अहो, ही तुळस लावा. लहुळच्या लोकांनी का लावा? तर पंढरपूरचा पांडुरंग जर लहुळ मध्ये संताला भेटायला येतो तर तुळशीच्या वासानं तुमचं आरोग्य का चांगलं.
आणि दुसरं एक वाक्य सांगतो महिला म्हणलं तुमच्यासाठी. दुसरं एक वाक्य सांगतो, तुमच्या देवालयात कोणते देव असतील मला काही घेणार नाही, पण आजपासून सगळ्या माणसांनी देवालयात ज्ञानेश्वरी ठेवा. खरं सांगू, हलक्यात उदाहरण ठेवा. वाचू नका, मी वाचा म्हणणार नाही, नका वाचू. तिला हळद कुंकू व्हा, 5-6 दिवसातून तिचं फडकं बदलून काढा. एक पटणार नाही तुम्हाला बसणाऱ्या माणसांना. ग्रंथाचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करू. याच्यावर तुमचं काय मत आहे? ज्ञानेश्वरीचा ग्रंथ सुद्धा माणसाचं कल्याण, कोणताही ग्रंथ. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, आजही 2023ला ग्रंथ माणसावर कृपा करतात. फक्त तो भाव आपल्याकडे नसल्यामुळं आपल्याला ते भेटत नाही. किशन मध्ये हरिपाठ जा, संकटाच्या काळाला तो हरी वाचवेल, कारण हरी 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 मंत्र हा सुरुवात. जरा विचार करा, नुसते पैशाच्या घमेलीत नका जगू भाऊ. मारामाऱ्यात भांडणं करण्यात काय मजा आहे? तुझं गाव इतके शांत जाता कस आहे? एवढी लोक जत्रेच्या कीर्तनाला आहेत, एवढी लोक सभेला आणायला तुम्हाला 25 लाख रुपये लागले. ग्राउंड फुल झालं, मग मलाच तुमच्या गावाला आज 2-4 लाख द्यायला काय? उलट्या लोकांनी म्हणलं पाहिजे चला इब्रीकर आपला माणूस हे गरीबाला देऊन टाका. पण मी तळतळीला सांगतो, मला माझ्या कीर्तनातल्या वाक्याचा लोकांना राग येतोय. मी लोक मला शिवाय देतात, मान्य आहे, पण तुमच्या गावची ही यात्रा नाहीये. आपल्याला 3 कामं करायची आहेत. संप्रदाय वाढवायचा आहे, धर्म वाचवायचा आहे, आणि संस्कृती टिकवायची. आपल्याला पहिली गोष्ट संप्रदाय वाढवायचा आहे. भजने वाढले पाहिजे, गायक वाढले पाहिजे, वादक वाढले पाहिजे, सप्ते वाढले पाहिजे, रामायण वाढले पाहिजे, भागवत वाढले पाहिजे. काय म्हणते? 2, आपल्याला माणसं वाचवायचेच नाही आज. नाही, धर्म वाचवायचा. आणि आता माणसावर संकट नाहीये. तर तुमचा पक्ष, तुमचा नेता हे सगळे बाजूला ठेवा आणि धर्मासाठी एकत्र लढा. पक्ष ते जाऊ दे, तुमचं तुम्ही तिकडे झक मारा, पण धर्मावर जेव्हा संकट येईल तेव्हा तुमची माझी दुश्मनी न विसरता विसरून एकत्र लढलं पाहिजे. एक मुळात सांगू तुम्हाला, आपल्यामध्ये दुश्मनीच नको आता. काय मजा आहे बाकी नाही, काय मजा आहे मारामारी करण्यात? अहो तुमचं गाव इतकं चांगलं आहे, त्यांनी जत्रेला कीर्तन झुले, नाही तर जत्रा 2 वर्षात बंद होणार आहे. नाही मला 25% जत्रा तर यंदा. अहो जत्रा सुईच्या होईल, दारू मारामारी, दारू मारामारी. आणि जत्रांमध्ये ग्रामपंचायतीचं, सोसायटीचं, डेअरीचं सगळं कुटुंबा जत्रात काढायचं. टाका लागला झाडी कुदाकुदी, तमाशा ठुला. आपल्या गावचे 7-8, बाहेर गावचे 10-5. बोंग्या बाहेरच्या अगोदर एक डान्स, हानक्वाटरी, तान तमाशा, हेच गाणं, बंद तमाशा. त्यांनाही त्रास, गावालाही त्रास, आणि नुसत्या कुद्या आणि मारा. आणि जत्रा बरोबर दारू, हे सूत्र. दारू प्यायल्याशिवाय जत्रा. 2-3 वर्षात जत्रा बंद होती. तुम्ही एवढी जत्रा केली ना, ज्ञानेश्वरी देवालयात ठेवा आणि नित्य नियम करा. तुळशीला पाणी घालण्याचा नियम करा, गाईला पाणी बांधा. जर नियम केला तर लक्ष्मी वल्लभ थोडा नियम करा. सगळेजण असतो कोठरी पिण्यात काय मजा आहे, मारामाऱ्या करण्यात काय. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो, इंदुरीकर भोकस. इंदुरीकर भोकसणं अवघड नाही, पण ते 3 लाख खर्चायचे कवा? मग मारामाऱ्या करण्यात काय मजा आहे? मर्डर काय गेला रे, निसर्ग कोपला, मेला शेतकरी. 25% गाव वावरात आहे. हनुमान जयंतीला तुम्ही कधी पाऊस पाहिला का? यंदा हिवाळाच नाही. आता तर एका दिवसात 3 ऋतू आहे. सकाळी गावाला लागत आहे, दुपारी ऊन लागत आहे. सगळं आला जागा. अरे माणसांच्या नीत्या संपल्या, निसर्गाने सुद्धा जागा सोडली.
बाप मेल्यावर वहिनीने खाते फोडायला भाऊ जेवढे जाप केले तेवढे यमानं केले नसते रे. यमानं यम परवाडला पण बहीण नाही परवाडली. आता एवढे बसले त्या 15 जणी भावाशी बोलत नाही अशा माया पुढे बसले. आता नावा सगळं सांगलं नियम करा आणि कंता करा, गाईला स्पर्श करा, तुळशीला पाणी घाला आणि आजपासून 2 मिनिटं सगळ्यांनी मी सांगतो तसं करा. पोरं सोरं पोरी न करत 5 मिनिटं महिला मंडळीना रोज 5 मिनिटं फक्त. मी बनणार नाही तुम्ही पारायण करा बोबलं तिला 5 मिनिटं फक्त आंघोळ बिंगोळ झाली ना, पोरांचं थोडं आवरून दिलं ना, एक 5 मिनिटं देव घरात बसायचं. फक्त 24 तासातले किती 5 मिनिटं फक्त. आपण दोघच पाहिजे, देव ना आपण. देवा पुढे बसायचं मस्त आणि फ्रेश बसायचं, मोबाईल सोडून नाही. देवा पुढे असं फ्रेश बसायचं आणि सगळ्यांनी देवाशी बोलायचं. तेव्हा जनाबाईनं काय दिल्या शिव्या, मीराबाईनं काय दिल्या शिव्या, सखूबाईनं काय दिल्या शिव्या. आपल्याला शिव्या द्यायच्या गेल्या बोलायचं, असं बोलायचं आणि काही नाही बोलायचं. काय करू देवा थोबाड म्हणतो काय हलकट क्वालिटीचं. काय करू देवा बायको मिळालं रामाला जाऊन सांगतो बायको माही पळून गेली. राम म्हणले तुला काल पण जाणू का माझीच हनुमानचा आणून दिली तू माझ्या राहिला याच दरिद्रेवण नाही करायचं, देवाशी बोलायचं. मी सांगतो तसं बोलायला सगळ्यांनी बोलायचं. म्हातारे कोतारे माणसं बिनसं देवाला बोलायचं. बा तो आपला बाप आहे, बापाशी बोलायला मुलांना घाबरायचं काही म्हणून नम्रतेनं देवाला बोलायचं. आणि मी सांगतो तसं बोलायचं. राहू दे देवा हे देवा असं लावण्यात घ्यायचं. देवा देवा हे देवा शबरीची बोरं खातो हो, विदुर काकाच्या कन्या खातो हो, सुदाम्याची पोहे खातो हो. मग काय देवा काय देवा एका बाईला दळू लागाय गेला त्याची गोधडी घेऊन घ्या आणि तिला सोळाव देऊन टाकलं. एका पोरीला भजनाचा नाद लावला तिला विष प्यायला लावलं. तू किती चित्र मीराबाईला विष प्यायला त्या ज्ञानोबाला भिंत ओढू लागाय गेला, अर्जुनाला घोडे धुवून गेला, सज्जन बाबाला माश विकलं आणि आमच्या कुर्मा बाबासाठी पंढरपूर सोडून एवढं काम करतो. देवा काय तुला म्हणावं. ते एका बाईचं बाळात पण करायला गेला, काय काम करतो. इकडे दळ लागाय गेला, इकडे भाजी काढायला गेला. एक बाईनं तर जेवायला वाढलं तिच्या ताटात तिनं केळ सोडलं, गाभ तिनं खाला साल्ट तू आणली. काय करावं देवा तुला. मग असं आता कबीराला गेला शेली विकू लागा, सज्जन बाबाला गेला मास विकू लागा. असं कर ना देवा एकदा माझ्या हृदयात ये ना. एवढ्यांचं काम करतो ना देवा मग ये ना. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया हमारी माझ्या मेरे दिल में को तुझको बना दिया ये ना माझ्या आला हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना कभी जो वादा किया निभाना पड़ेगा. कोणता वादा हे तुझा विसर ना पण कधी मुझे छोड़ के पण केव्हा
तुम्ही और साहस अगर तुम न होते, अगर माऊली न होते तो ज्ञानेश्वरी न होती, अगर तुकाराम बाबा न होते तो नाथा न होता, अगर छत्रपती न होते तो महाराष्ट्र स्वराज, गुरुमदास बाबा न होते तो नहुंचा नामही इतना कशाला पांढरंग आला असता तुम्हाला मला भेटाय तुम्हाला मला काला घर वायदा काढून द्यायला आला नाही. मग लक्ष्मी वल्लभ दयाजवळ रात्रंदिवस भजन केलं. नारायण हरी नारायण हरी. कपाट उघडायला माणसं राहिली नाही. बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही. नवरा बायको दोघे ऍडमिट केले. नवरा कधी मेला बायकोला माहित नाही, बायको कधी मेली नवऱ्याला माहित नाही. कपाटातल्या नोटा तशात राहिल्या. लई दिवस जगण्यापेक्षा थोड्या दिवस जगा पण चांगलं जगा. आता यात्रा झाली ना, गावांमध्ये काही कामं काही गरजेचं आहे. आता गावात भांडण नको आहे, गावात धंदामुक्तच पाहिजे. गावांमध्ये काय घोटाळा झालाय, लोकसंख्या झाली कमी आणि पुढारी झाली जास्त. 300 लोकसंख्येत 270 पुढारी आणि 270 पुढाऱ्यांमध्ये 170 पक्ष आहेत. 170 पक्षांचे 270 कार्यकर्ते. गावात रस्ते कमी पडले, एवढे बोर्ड झाले आणि प्रत्येक माणूस अहंकारी झाला. माझच खरंय, माझच खरंय, माझच खरंय. काय तुमचं खरंय? तुमचं काय खरंय? गावात लाईट गेली का मोर्चा, टीपी जळाली का मोर्चा, वायरमॅन आला नाही मोर्चा. आणि का प्रत्येक गावात 30-30 हजाराची दारू खपती, कोणी बोलायचं? दारूवर जो बोलत तो हाणलाच. दारूवर कोणी बोलायचं नाही, जुगारीवर कोणी बोलायचं नाही, धर्मावर कोणी बोलायचं नाही, महिलांना कोणी बोलायचं नाही, गाय कापायला जाते कोणी बोलायचं नाही, धर्मावर कोणी बोलायचं नाही. बोलन त्याचा गेम, जो लाल करीन तो टॉप. आमच्यासारखे खरे बोलायच्या रोज बोला. काही बोल नका, लगेच मोबाईल मध्ये कीर्तन घेऊन जायचं, चोरून चारून कुठं तरी बसायचं कोपऱ्यात, खालून घाल वरून घाल, चोरून न्यायचं कीर्तन आणि एखादं वाक्य आधी इकडलं तिकडे जोडायचं आणि येळभर आमच्या भोवती बांध. असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले, असं म्हणले. आमच्या भोवती ती लफडे घुसले. 2-3 तास येळभर बांध घुसल्या. असं म्हणले, असं म्हणले. तेवढ्या बांधात 300 रावण दिले असते. खरं बोलत त्याचा गेम. पण खरं सांगा, कोणीतरी खरं बोललं पाहिजे का नाही? पहिल्यांदा राग येतो. महाराज बोलला पदर घ्या, राग येतो. आणि चित्रपटात नटी दारू पिऊन डान्स करते, लोक म्हणतात ऍक्टिंग आहे. आपण जर म्हणलं महिलांना खाली जाऊन बोलले इकडे, आणि चित्रपटात नटीला आबाळांना उचलून लागते ती गाड्यात, एक पायदा गडी उचलून लागते ती ऍक्टिंग आहे. ईश्वरासारखा बाप महिला मंडळ कधीच कुणा पुढे वाकला नव्हता. तो बाप या 4 वर्षात पूर्णी रणावलाय. रणावला बाप. पोरगी जर पळून गेली, पोलिसांना जर धरून आणली, तर पोरगीसाठी बाप पोलिसाच्या पाया पडतोय. माझ्या मुलीला समजून सांगा. रडला पोलीस स्टेशन मध्ये बाप. पण पोरगी बापाला म्हणली, तुला प्रेम कळतंय? यदा कदाचित सूर्याची दिशा बदलेल, पण मी त्या पोराला दिलेला शब्द बदलणार नाही. बापानं उशीत मुलग कुठून डसा रडला आणि 80% पोरी प्रेम करायला फेल गेल्या. पगार गोगार पोरांच्या नादी लागायचं. थोडा मिशा काढत दिसला, कमरा बांधा दिसला, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला का पोरगी त्याला बी लागली. झालं प्रेम. आणि पोर काम काय करतंय? ही रिव्हर्सच्या मोकळी चोर, पाईपलाईनची कटआउट, खिबली चोर, फुटबॉल चोर. त्याला म्हणजे माझ्या डोळ्यात काय नट पाहती तुझ्या डोळ्यात. अशा 80% पोरी फेल गेल्या. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा.